नमस्कार, ANS क्राफ्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मागच्या वेळेला जो ओम नमः शिवायचा व्हिडिओ बघत होतो त्याचा पुढचा भाग बघणार आहोत। मागच्या वेळेला आपण ओम कसा करायचा हे पाहिलं होतं। आज आपण पुढची पट्टी कशी करायची आहे ते बघणार आहोत। तर मागच्या वेळेला आपलं इथपर्यंत करून झालं होतं, म्हणजे हा पूर्ण ओम करून झाला होता आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं एक पांढरी लाईन करून ठेवा। त्याच्यानंतर अजून एक पांढरी लाईन आहे, तीही मी करून घेतली आहे। तुम्ही जर करून नसेल घेतली तर ती करून घ्या आणि मग आता आपण पुढे व्हिडिओ बघूया पुढे काय करायचं आहे ते। चला तर मग सुरुवात करूया। जसं आपल्याला आता माहित झालंय, आपल्याला आता दोन दोन मणी लागणार आहेत। आता ह्या लाईनीमध्ये आपण 2 2 4 2 6 असे 6 पांढरे मणी सोडून देणार आहे आणि मग एक रंगीत मणी आहे। आपण आता निळ्याने लिहितोय म्हणून निळ्या रंगाचा मणी इथे येणार आहे। तर हे जे मणी आहेत ते आपण आधी घालून घेऊया। सुरुवातीचे दोन मी दाखवते, परत म्हणजे गॅप झाला होता, कोणी विसरलं असेल तर आठवण येईल आणि मग मी पुढचं करून घेते आणि मग तुम्हाला रंगीत मणी कसा घालायचा आहे ते दाखवते। तर त्याच्यासाठी आपण धाग्यामध्ये 2 पांढरे मणी घेणार आहोत आणि ह्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। बॉर्डर आपली पुढच्या वेळेला होणार आहे, एक लाईन खाली वर होते क्रॉस स्टिच मेथडमध्ये, हे आपण आता पाहिलंय। या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला एकदम सगळ्या लाईनी करून नाही दाखवणार आहे, कारण आता तुम्हाला लक्षात आली आहे ही विण कशी येते। त्यामुळे जिथे आता रंगाचा मणी असेल तिथलेच मी करून दाखवणार आहे, म्हणजे आपला वेळ वाचेल आणि लवकर पूर्ण होईल। परत एकदा धाग्यामध्ये 2 पांढरे मणी घ्यायचे। हे जे 2 सुट्टे मणी असतात त्याच्यावर आपल्याला काम करायचं असतं। आता आपल्याला इथे 6 हवेत, 2 2 4 5 6। आता परत एकदा 2 घातले की आपलं हे पांढऱ्या मण्यांचं काम पूर्ण होईल। मग आपल्याला रंगीत मणी घालायचं आहे। हे बघा, मी हे पांढरे मणी पूर्ण करून घेतलेत। आता आपल्याला एक रंगीत मणी घालायचा आहे। तर त्याच्यासाठी परत आपण या 2 पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची, आधीचे हे जे 2 सुट्टे असतात मणी त्याच्यातून। जर तुम्ही पहिला भाग अजून बघितला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, नक्की बघून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढची पट्टी कळणं सोपं जाईल। आता आपल्याला इथे वरच्या बाजूला रंगीत मणी हवं आहे, म्हणून आपण पहिले पांढरा मणी घालायचा आहे आणि मग निळा। सुई दोरा आपला खालच्या बाजूने बाहेर आहे ना, म्हणून आपण असं केलंय। हे बघा, ही अक्षरांवरती जी आपण रेघ देतो ती रेघ तयार होती। आता आपल्याला इथे पूर्ण पांढरेच मणी घालायचे आहेत, तर ते मीही ती लाईन करून घेते, तुम्हीही करून घ्या। हे बघा, मी हे पांढरेचं जे काम होतं ते पूर्ण करून घेतलंय। आता आपण या कोपऱ्यातल्या मण्यामध्ये आलो आहोत। आता इथे आपल्याला बॉर्डर करायची आहे। धागा या समोरच्या साईडने बाहेर निघालाय म्हणल्यावर आपण पहिले पांढरा आणि 2 लाल असे 3 मोती घेणार आहोत। जेव्हा आपण अशा कोपऱ्यातल्या मण्यावर येतो तेव्हा दरवेळेला 3 मोती घ्यायचे असतात। तर एक पांढरा आणि 2 लाल। धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा। आता तुम्ही इथे बघू शकता, या लाईनीमध्ये आपल्याला हे 2 3 4 5 हे 5 मणी पांढरे सोडायचे आहेत आणि 2 रंगीत मणी आहेत। तर आता इथे आपला ऑलरेडी हा एक पांढरा आलाच आहे, म्हणजे आपल्याला 2 पांढरे चौकोन करून घ्यायचे, म्हणजे टोटल 5 मणी होतील। आपण ते करून घेऊया।
ह्याच्यामध्ये फक्त एक लाईन लक्षात ठेवली की काम सोपं होतं. मग म्हणजे तुम्ही आरामात करू शकता, विसरायची वगैरे भानगड होत नाही. आता परत एकदा 2 पांढरे मणी घालून घेऊया, म्हणजे आपलं हे पांढऱ्याचं काम होईल. मग आपल्याला रंगीत मणींचा वापर करायचा आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे चुकणार नाही. नाहीतर नवीन शिकत असाल तर चुकण्याची शक्यता आहे, आणि ह्याच्यामध्ये एक जरी मणी इकडे तिकडे गेला तरी मग ते अक्षर बरोबर होणार नाही. आता हे बघा, आता इथे 5 मणी पांढरे सोडलेले होते आणि नंतर 2 रंगीत आहेत. तसंच आपलं इथे आता हे आपण 5 पांढरे मणी सोडले, आता 2 आपण निळे मणी घेणार आहोत. आता ह्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला जी अक्षरांच्या डोक्यावर रेघ असते तिथेच जो रंगीत मणी वापरायचा आहे तोच वापरायचा आहे. म्हणजे आपण ह्याच्या बाजूचा मणी आहे तो रंगीत वापरणार आहोत, तोपर्यंत पांढऱ्याच मण्याने आपल्याला काम करायचं आहे. आता इथे कसं येणार, इथे 2 पांढरे येणार, इथे पण 2 पांढरे येणार, मग इथे एक निळा एक पांढरा या पद्धतीने येणार. हे मी आता हे पांढरे मणी घालून घेते, तुम्हीही घालून घ्या. हे बघा, मी इथे पांढरे मणी घालून घेतलेत. आता आपल्याला एक पांढरा एक निळा अशा सिक्वेन्सने मणी धाग्यामध्ये घ्यायचे. एक पांढरा आणि एक निळा. यानंतर आता पुढे आपल्याला सगळीकडे पांढरेच आहेत आणि इथे आल्याच्या नंतर फक्त बॉर्डर करायची आहे. तर आता मी इकडची बॉर्डर तुम्हाला दाखवली होती कशी करायची ते, त्या पद्धतीने इकडचीही करा. आणि इथे जे हे पुढे जे पांढरे मणी घालायचे आहेत ते पण मी घालून घेते, आणि मग परत एकदा हा रंगीत मणी कसा घालायचा ते दाखवते. हे बघा, जिथे पांढरे मणी घालायचे होते ते मी घालून घेतलेत. आता इथे आपल्याला निळा मणी घालायचा आहे आणि दोरा खालच्या दिशेने बाहेर आला आहे, म्हणून आपण एक पांढरा एक निळा अशा सिक्वेन्सने मणी घालणार आहोत. तर धाग्यामध्ये घेताना एक पांढरा आणि एक निळा अशा पद्धतीने घ्यायचे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, ही अक्षरांच्या डोक्यावरची रेघ आहे ती जोपर्यंत आपलं पूर्ण नमः लिहून होत नाही, म्हणजे न आणि म पूर्ण लिहून होत नाही, तोपर्यंत ही इथे कंटिन्यू इथे निळा मणी आलाच पाहिजे अशा आडव्या पद्धतीने. आता आपण बघू शकतो, हे बघा, आता आपण इथे आहोत ना, इथे हे 3 मणी पांढरे सोडलेत, म्हणजे आता ऑलरेडी हा आपला एक आहेच आहे. हा आत्ता जो घातला तो ऑलरेडी एक आहे, अजून एकच चौकोन करायचं आहे. म्हणजे 2 पांढरे मणी आत्ता आपण घेणार आहोत, त्याच्यानंतर एक रंगीत मणी आपल्याला घ्यायचं आहे. तर हे 2 पांढरे मणी अशा पद्धतीने आपण घालून घेतलेत. हे झाले 3, हे इथले.
आता आपल्याला एक रंगीत पाहिजे आणि एक पांढरा हवा आहे. आता एक रंगीत आणि एक पांढरा. पहिले आपण ह्याच्यातून सुई काढून घेऊया त्या दोन मण्यांमधून. आता आपल्याला रंगीत मणी वरच्या दिशेला हवा आहे ना, म्हणून आपण पहिले पांढरा आणि मग निळा असं घालून घ्यायचं. पहिले एक पांढरा आणि एक निळा. धागा दरवेळेला घट्ट ओढून घ्यायचा. हे झालं. आता इथे दोन पांढरे सोडलेत, म्हणजे ऑलरेडी हा एक आहे, म्हणजे एकच पांढरा सुटला पाहिजे आणि एक रंगीत, म्हणजे आपल्याला परत एकदा रंगीत घालायचा आहे. तर तो कसा घालायचा? पहिले दोन सुट्ट्या मण्यातून सुई काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला वरच्या दिशेला पांढरा हवा आहे ना, म्हणून पहिले निळा धाग्यात घ्यायचा आहे, कारण खालच्या दिशेने धागा बाहेर आला आहे. म्हणून पहिले एक निळा मोती आणि मग एक पांढरा मोती. अशा पद्धतीने छोट्याशा सी सारखा आकार दिसायला लागलाय. आता नंतरचे पुढचे सगळे पांढरेच आहेत, तर हे मी पण करून घेते, तुम्ही पण करून घ्या. आणि इथे पण पुढे परत पांढरे आहेत, तिथपर्यंत मी करून ठेवते आणि हा रंगीत मणी परत कसा घालायचा ते दाखवते. हे बघा, मी इथे हा कॉर्नरचा जो चौकोन आहे तो करून एक पांढरा चौकोन, म्हणजे दोन पांढरे मणी घालून हा चौकोन पूर्ण केला आहे. आता इथे आपल्याला दिसतंय की ह्या मण्याच्या बाजूलाच एक रंगीत मणी आहे आणि आपण ह्याच्यातून सुई बाहेर काढली आहे, म्हणजे पुढच्या चौकोनातून. तर आता ह्याच्या बाजूलाच यायला पाहिजे, धागा ऑलरेडी रंगीत मण्यातूनच बाहेर आहे, म्हणून आधी एक निळा आणि एक पांढरा या सिक्वेन्सने आपण मणी घेऊया. एक निळा आणि एक पांढरा. तुम्ही सुद्धा ही पट्टी करायला घेतली का आणि जमतीये का हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही बनवलेल्या कलाकृतींचे फोटो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर देते, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावर पाठवू शकता. आता इथे परत एकदा आपण हा जो मणी घातलेला त्याच्या बाजूचा हा मणी आहे तो रंगीत आहे, म्हणून इथे दोन पांढरे मणी येतील, मग रंगीत मणी आपण घालूया. दोन पांढरे. आता आपल्याला इथे रंगीत हवा आहे, दोरा आपला वरच्या दिशेने बाहेर आलाय, तर पहिले एक पांढरा आणि मग एक निळा असं आपण धाग्यामध्ये घेणार आहोत. एक पांढरा आणि एक निळा. जसं मी पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं, मी हे 4 नंबर मोत्यामध्ये करते. तुम्ही कुठल्या नंबरच्या करताय तेही मला नक्की सांगा. आता आपल्याला इथे दोन्ही पांढरेच हवेत, कारण आता आपल्याला डायरेक्ट ही जी रेघ आहे तिथेच रंगीत मणी घालायचं आहे, त्यामुळे इथे ऑफकोर्स पांढरे येणार आहेत. दोन पांढरे मोती. आता आपल्याला इथे एक
निळा आला पाहिजे, म्हणून आधी पांढरा आणि मग एक निळा. एकदा ह्याची सुरुवात कळली की हे पुढचं फक्त 2-2 मणी घालायला खूप सोपं काम आहे. फक्त सुरुवात नीट बघा, स्किप करू नका. आता इथे सगळे पांढरेच मणी आहेत आणि नंतर मग बॉर्डर करायची. तर हे इथले पांढरे मणी आणि हे इकडची एक लाईन, म्हणजे जोपर्यंत पांढरे आहेत तोपर्यंत मी हे एवढं करून घेते. मग आपण परत पुढे कसं करायचं हे पाहूया. हे बघा, मी हे पांढरे मणी घालून घेतलेत. आता आपल्याला इथे निळा मणी घालायचा आहे. तर तो कसा घालायचा? खालच्या दिशेने धागा बाहेर आहे, म्हणून एक पांढरा आणि एक निळा असं आपण धाग्यामध्ये घेऊया. एक पांढरा आणि एक निळा. त्यानंतर नेहमीसारखा आपला हा चौकोन तयार करायचा. आता पुढे आपल्याला इथे दोन्ही पांढरेच घालायचे. इथे तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला हे पांढरेच करायचे आहेत. नंतर मग हे 3 आहेत ते रंगीत आहेत. तर आधी 2 पांढरे घालून घेऊ. दोन घातले. हे बघा, आधीचा एक आणि आत्ताचे 2 असे मिळून हे 3 पांढरे झाले. या लाईनमध्ये आपल्याला आता हे रंगीत यायला हवेत. नची ही रेघ आहे ना, तर आता ते तर पुढच्या लाईनमध्ये गेलं, पण एक लक्षात राहावं म्हणून एक सांगून ठेवलं. आता आपल्याला इथे 3 रंगीत हवेत. मग इथे परत 2 निळे घ्यायचे. दोन्ही इथे निळे मणी येणार आहेत. दोन्ही निळे मणी आले की हे अशा पद्धतीने दिसेल. हा नचा पूर्ण जो कर्व असतो, गोल असतो, तो शेप घ्यायला लागलाय. आता परत एकदा या 2 ह्याच्यातून आपण खाली आल्याच्या नंतर आपल्याला वरच्या बाजूला आहे तो रंगीत मणी हवाय आणि ह्याच्या बाजूचा आहे हा वाला, तो पांढरा हवाय. दोरा खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आधी पांढरा मोती आणि मग एक निळा मोती. अशा पद्धतीने आपल्याला धाग्यामध्ये मोती घ्यायचेत. म्हणजे हे ओळीने 3 रंगीत मोती आले. आता नंतरचे तर सगळे पांढरेच आहेत. तर हे जे नंतरचे सगळे पांढरे आहेत ते आणि हे इथपर्यंत जे पांढरे आहेत ते तिथपर्यंत मी करून घेते आणि मग हे परत कसं करायचं ते दाखवते. आणि आता परत एकदा ही रेष जी आपण करतोय तिथे परत कसा बाजूलाच रंगीत मोती घ्यायचा ते दाखवते. मग पुढचं आपण पाहूया. हे बघा, जे पांढरे मणी घालायचे होते ते माझे घालून झालेत. आता आपल्याला ही नची जी आडवी रेघ असते ती करायची. तर इथे आपला दोरा वरच्या दिशेने बाहेर आलाय आणि आपल्याला इकडे या खालच्या बाजूला निळ्या रंगाचा मोती हवाय. म्हणून आपण धाग्यामध्ये सगळ्यात आधी एक पांढरा आणि एक निळा अशा पद्धतीने मोती घेणार आहोत. पद्धतीने आपल्याला दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण इथे बघू शकतो
हे झाल्याच्या नंतर इथे पांढरेच मोती आहेत आणि मग डायरेक्ट ही जी रेघ आहे त्याचाच रंगीत मोती. तर आपण आता इथे 2 पांढरे मोती घालून घेऊया. नेहमीसारखं 2 मण्यातून दोरा काढून घ्यायचा आणि 2 पांढरे मोती. आता आपल्याला इथे रंगीत मोती घ्यायचे आहेत. पहिले आपण ह्या 2 याच्यातून सुई बाहेर काढून घेऊयात. आता वरच्या दिशेने दोरा बाहेर आला म्हणून सगळ्यात आधी एक पांढरा मोती आणि मग एक निळा मोती. तुम्हाला अजून कुठलं डिझाईन शिकायचं असेल किंवा नवीन एखादं डिझाईन तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही मला नक्की फोटो पाठवू शकता. मी नक्कीच प्रयत्न करीन ते डिझाईन करून दाखवण्याचा. तर नक्की मला असं एखादं डिझाईन असेल तर फोटो पाठवा. आता आपल्याला पुढे सगळे पांढरेच मणी घालून घ्यायचे. तर ही लाईन मी करून घेते आणि आता तुमच्याही लक्षात आलं आहे हे पूर्ण आपलं जोपर्यंत न म पूर्ण लिहून होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला ही लाईन कंटिन्यू ठेवायचीच आहे. तर मी इथलावाला जो मणी आहे जो रंगीत येणार आहे तोही घालून घेते. मग इथे जेव्हा रंगीत मणी येणार आहे नची ही पुढची ह्या साईडची रेघ करताना तिथे दाखवते कसं करायचं आहे ते. हे बघा मी इथे ही पांढरी लाईन घालून घेतली. ही अक्षराच्या वरची जी रेघ असते तिथेही निळा मणी घालून घेतला. हे पांढरे मणीही आले. आता आपल्याला ही जी नची रेघ आहे तिथे एक रंगीत मणी घालायचा आहे. दोरा खालच्या दिशेने बाहेर आला आहे म्हणून आता आपण सगळ्यात आधी धाग्यामध्ये एक पांढरा मोती आणि एक निळा मोती असा घेणार आहोत आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा पद्धतीने. आता हे पहा हे असे जर आपण आडवे मणी काउंट करायला गेलो तर 1 2 3 4 5 6 हे 6 मोती आहेत. एक आता आपले झाले किती 1 2 3 4 5 म्हणजे आपल्याला सेम आत्ता जी आपण ही अशी रेघ करून घेतली आहे म्हणजे इथे पूर्णवरती पांढरी लाईन त्याच्यानंतर हा एक वरच्या अक्षराच्या वरच्या रेघेचा निळा मोती मग पांढरे मग या नच्या रेघेचा निळा मोती अशीच सेम टू सेम लाईन आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे. त्याच्या आधी आपल्याला हे इथे पूर्ण पांढरं घालूनच संपवायचं आहे. तर मी हे आणि ही अजून एक रेघ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते ही न जेव्हा पूर्ण होणार आहे तेव्हा ही जी रेघ आहे ती कशी करायची आहे ते. हे पहा मी इथे ही एक पूर्ण लाईन करून घेतली आहे
आणि त्याच्यानंतर जिथे पांढरे मणी घालायचे होते तेही माझं करून झालं आहे. आता आपण बघू शकतो इथे जर आपण ह्या वरच्या रेघेपासून मणी मोजले तर किती रंगीत मणी येत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 मणी म्हणजे 5 चौकोन आपल्याला पूर्ण रंगीत मणी घेऊनच करायचे. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी आता आपण जेव्हा ह्या मण्यांमधून दोरा बाहेर काढून घेऊ तेव्हा दोन्ही रंगीत मोती धाग्यात घ्यायचे. 2 निळे मोती आणि आपण जसं पांढरे मोती घालून चौकोन करत होतो तसंच करायचं आहे. फक्त आता ही आपण नची जी उभी रेघ असते ती करतोय. हा वाला मणी आहे त्यांनी ही आडवी रेघ आहे त्याच्यासाठी काम केलं आणि हा जो मणी आहे तो आता उभ्या रेघेसाठी काम करेल. आता परत धाग्यामध्ये 2 निळे मोती घ्यायचे. 2 निळे मोती असंच आपल्याला आता हे टोटल 10 झाले पाहिजेत. आत्ताशी आपले 4 झाले. आता हे जोपर्यंत आता हे 2 2 4 2 6 2 8 2 10 असे आपल्याला करून घ्यायचे. तर ते आता मीही करून घेते तुम्हीही करून घ्या. हे बघा ही नची रेघ काहीशी अशा पद्धतीने दिसेल. आता आपल्याला इथे दोन्ही पांढरे मोती घालायचे. तर त्यासाठी धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे. 1 आणि हा 2. हे असे 2 मोती आपण घालून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे तर ही जी कॉर्नरची ही बॉर्डर आहे ती आणि त्याच्यानंतर 2 प्लेन पांढऱ्या लाईनी करायच्यात. दोन्हीही प्लेन पांढऱ्याच आहेत. फक्त ही जी अक्षराच्या डोक्यावरची ही जी रेघ आहे तिथे रंगीत मोती घालायला विसरायचं नाही आहे. आता ह्या 2 ओळी मी पण करून घेते तुम्ही पण करून घ्या. हे बघा मी या 2 लाईन पूर्ण करून घेतल्यात आणि मच्या इथे आता आपल्याला इथे 5 मणी हवे होते पांढरे म्हणून मी हेही 5 मणी घालून घेतलेत. आता आपल्याला म बनवायचं आहे तर त्याच्यासाठी हे तुम्ही 5 मणी आधी घालून घ्या म्हणजे एक कॉर्नरचा येतोच प्लस 2 चौकोन म्हणजे हे टोटल 5 होतील. हे बघा 1 2 3 4 5 हे झाले की आता आपण धाग्यामध्ये 2 रंगीत मणी घ्यायचे अर्थात निळे मोती. आता धाग्यामध्ये 2 निळे मोती घेतले. 1 2 आपला नेहमीसारखा हा चौकोन करून घ्यायचा. त्याच्यानंतर एकच रंगीत आहे म्हणून धागा आधी आपण पुढे घेऊया. वरच्या दिशेने दोरा बाहेर येतोय म्हणून मग आता सगळ्यात आधी 1 पांढरा मोती आणि 1 निळा मोती अशा पद्धतीने आपण धाग्यामध्ये घेऊ. हे इथे असे 3 निळे मोती झाले आणि आता इथे वरती आपल्याला पांढरेच घालायचे. फक्त इथे एक निळा येईल हे विसरायचं नाही. ही अक्षराच्या वरची रेघ आहे. आता मी हे एवढं करून घेते. परत ही जी बाजूची लाईन आहे तीही करून घेते म्हणजे पूर्ण इथपर्यंत मी करून घेते. मग परत एकदा
मचा इथला हा जो रंगीत मोती आहे हा आणि हा, तर हे 2 मोती कसे घालायचे हे मी परत एकदा दाखवते. हे बघा, मी ही पांढरी लाईन करून घेतली आहे. इथे फक्त एक निळा मणी घातला आहे. आता आपल्याला इथे रंगीत मोती आला पाहिजे आणि इथे हा पांढरा मोती आहे, म्हणून धागा आता खालच्या दिशेनेच बाहेर आहे, त्यामुळे आपण धाग्यामध्ये एक पांढरा आणि एक निळा अशा पद्धतीने 2 मोती घेणार आहोत. हे असे परत एकदा घालून घेऊ. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे झालं की त्याच्यानंतर या 2 मोत्यातून सुई काढून घेऊया. आता इथे पांढरा आणि मग रंगीत, म्हणून आता दोरा खालच्या दिशेने बाहेर आहे ना, म्हणून एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती घेऊया. हे अशा पद्धतीने आपलं झालंय. आता आपण इथे पूर्ण पांढऱ्याची लाईन आहे ती, आणि इथून ही जी पांढऱ्याची लाईन आहे ती इथपर्यंत करून घेऊया आणि मग हे पुढचं कसं करायचं ते मी दाखवते. हे बघा, जी पांढरी लाईन होती ती मी करून घेतली आहे. आता आपल्याला इथे मची ही वाली रेघ करायची आहे, तर त्याच्यासाठी इथेही रंगीत मणी, इथेही, म्हणजे हे पूर्ण आता रंगीत मणीच आपल्याला वापरायचे. तर आता हे पांढरे मणी किती सोडलेले आपण, तर 2, 2, 4, 1, 5. तर हे 5 मणी सोडा, अर्थात ह्या बाजूला आपला रंगीत मणी आला पाहिजे असं लक्षात ठेवा. कधी कधी मणी मोजण्यापेक्षा असा सिक्वेन्स आला तर त्यानुसार लक्षात ठेवायला सोपं जातं. तर आता आपण इथे सगळे रंगीत मणी घेणार आहोत. मी आधी सुरुवात करून दाखवते, मग जसं आपण नची रेघ केली होती, उभीवाली रेघ, त्याच पद्धतीने ही करायची आहे. तर मग तुम्ही करू शकता. आता मी सुरुवात दाखवते. फक्त 2 निळे मोती मी घेतलेत धाग्यात आणि हे असे नेहमीसारखे आपण ओवून घ्यायचे. परत 2 मोत्यातून वरच्या दिशेला सुई बाहेर काढून घ्यायची. परत धाग्यामध्ये 2 निळे मोती घ्यायचे. अशा पद्धतीने 2 निळे मोती धाग्यामध्ये घेतले. आता पहिल्या भागामध्ये बेसिक जे आहे ते सर्वांना कळलं आहे, म्हणून मी थोडं फास्टमध्ये दाखवते. जर तुम्हाला बेसिक कळलं नसेल तर पहिलावाला भागाचा जो व्हिडिओ आहे तो परत एकदा बघा, त्याच्यामध्ये प्रॉपर सगळं सांगितलं आहे, तर काहीच अडचण येणार नाही. आता आपल्याला असंच इथे 2
निळे मोती घालायचे आहेत. मग नंतर आपलं ही रे घेते, मग वरती गेल्यावर एक पांढरा एक निळा असं करून मग परत सगळे पांढरेच मोती आहेत. तर ही लाईन मी पूर्ण करून घेते आणि ही वाली लाईनही करते. आता जसं मी तुम्हाला इथे सांगितलेलं ही नची आडवी लाईन कशी आपण करतोय तशीच इथे ही मची आडवी लाईन ही करायची. तर मी ह्या आता ही वरची राहिलेली लाईन आणि 1 2 3 या 3 ओळी पुढच्या करून घेते. तुम्हीही या पुढच्या 3 ओळी करून घ्या. फक्त एक लक्षात ठेवा, इथे ही डोक्यावरची रेघ रंगीत आली पाहिजे आणि इथे ह्या 3 ज्या लाईनी आपण करणार आहोत, तर आत्ता ही जी आपण करतोय ते इथे हे पांढरे आहेत आणि ही जी आडवी करायला घेतली आहे ती रंगीत आली पाहिजे. हवं तर हा एक मणी आहे तो मी दाखवते परत एकदा इथलावाला, मग हे पुढचे 2 लाईनी करायला सोपं जाईल. तोवर हे एवढं करून घेऊयात. हे बघा, ती अर्धी राहिलेली लाईन आणि ही पुढची लाईन मी केली आहे. आता इथे आपण बघू शकतो इथे 3 पांढरे मणी आहेत, बरोबर. आता ही जी वरची रेघ करताना हा रंगीत आणि हा पांढरा आला आहे, तर हा पांढरा प्लस अजून 2 पांढरे म्हणजे एक चौकोन आपल्याला पांढऱ्याचा करायचा आहे आणि मग एक रंगीत मणी घालायचा आहे. तर हे आता बघूया. मग त्याच्याच पद्धतीने पुढच्या 2 ओळी करायच्यात, त्या तुम्ही स्वतः करायच्यात, त्यामुळे ही स्टेप नीट बघा. तर आता आपल्याला इथे दोन्ही पांढरे मणी घ्यायचे, 1 2. असे 2 पांढरे मणी घालायचे. आता हे इथे 3 झाले. आता आपल्याला मची जी आडवी रेघ असते ना ती करायची आहे. तर त्यासाठी धाग्यामध्ये आपल्याला आता खालच्या दिशेने दोरा बाहेर येणार आहे, म्हणून एक पांढरा मोती आणि एक निळा मोती असे 2 मोती घ्यायचे. तर एक पांढरा मोती आणि एक निळा मोती. आता तुमच्या लक्षात आलं असेल इथे आपल्याला अशी मची आडवी रेघ करायची आहे. तर इथे 1 2 3 म्हणजे मी हे पांढऱ्याची जी लाईन आहे तिथून पकडते आहे. तर 1 2 3 आपण आता 1 केला, अजून 2 लाईनी तशाच करायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे ती जी आपण नला उभी रेघ केली तशीच या बरोबर नच्या लाईनीमध्येच आपला इथे हा लाल मोती आला आहे, म्हणजे इथेच ही रंगीत लाईन संपली पाहिजे. तर हा म मीही पूर्ण करून घेते, तुम्हीही पूर्ण करून घ्या. फक्त एक लक्षात घ्या, हा म पूर्ण झाल्याच्या नंतर ही जी अक्षराच्या वरची जी लाईन आहे त्याच्या पुढे अजून एक रंगीत मोती आला पाहिजे. आपण नेहमी अक्षरं लिहिताना थोडी रेघ पुढे घेतो, त्यामुळे हा आहे पुढे मोती. तर हे झाल्याच्या नंतर मग एक प्लेन पांढरी लाईन आहे तीही करून घेऊया. मग हे जे विसर्ग आहेत ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी इथे हा म पूर्ण करून घेतला आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं हे 3 आपण मधले पांढरे ठेवणार आहेत 3 लाईनी, नंतर ही पूर्ण एक रेघ, नंतर आपण अक्षराच्या पुढे एक म्हणजे जी डोक्यावरची रेघ असते ती थोडी वाढवतो, म्हणून हा इथे एक निळा मणी घातला आहे. त्यानंतर एक प्लेन पांढरी लाईन करून झाली आहे आणि आता इथे आपल्याला विसर्ग करायचा आहे. तर इथे हे बघा, हे इकडे आहेत, हे 9 मोती आहेत पांढरे, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर मी इथे हे 8 घातलेत कारण आता 9वा आहे तो आपला करता करताच येणार आहे.
तर त्याच्यासाठी आता आपल्याला धाग्यामध्ये धागा खालच्या दिशेने बाहेर आला आहे ना, म्हणून एक निळा मोती आणि एक पांढरा मोती असे 2 मोती धाग्यामध्ये घ्यायचेत अशा पद्धतीने. आणि हे नेहमीसारखं आपल्याला चौकोन करायचं आहे. असा. त्यानंतर परत आपल्याला एक रंगीत मोती लागणार आहे. तर त्याच्यासाठी नेहमीसारखे ह्या 2 मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. सुई काढून घेतली. आता दोरा खालच्या दिशेने आहे ना, म्हणून एक पांढरा मोती आणि एक निळ्या रंगाचा मोती असे 2 मोती आपण धाग्यामध्ये घेणार आहोत. अशा पद्धतीने हे घट्ट ओढून घ्यायचं आहे. हे बघा, ही लाईन आपली तयार होते. आता इथे हा एक पांढरा मोती आलाच आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 2 निळे मोती लागणार आहेत. हे 2 निळे मोती, 1 आणि हा 2. असे. आता नंतर काय करायचं आहे, इथे ही पूर्ण पांढरीच लाईन आहे, ही पण पांढरीच लाईन आहे. आता इथे हे जे 2 रंगीत मोती आहेत, हे जे 2 निळे मोती आहेत, त्याच्याच बाजूला परत निळे मोती आले पाहिजेत. इथे पांढराच, पण परत इथे निळे मोती आले पाहिजे आणि मग ही पांढऱ्याचीच लाईन आहे. मग इकडे बॉर्डर होणार आहे. तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण करून घेते. तुम्हीही हे पूर्ण करून घ्या. त्यानंतर आपल्याला प्लेन पांढऱ्या 1 2 लाईनी प्लेन पांढऱ्या करायच्यात, त्याही करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पट्टीचा राहिलेला पुढचा भाग कसा करायचा आहे हे बघणार आहोत. तर ही एवढी पट्टी तयार ठेवा इथपर्यंतची, म्हणजे माझ्यासोबतच तुमची ही पट्टी पूर्ण होईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.